नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी तुम्हा सर्वांचं एज्यू लर्निंग अकॅडमीवर खूप खूप स्वागत करते. आय होप तुम्ही चंद्रयान 2 ह्या ही चंद्रयान 2ची माहिती मी परवा पोस्ट केली होती, ती तुम्ही पूर्णतः ऐकली असेल. त्याबद्दल काही तुम्हाला माहीत नसेल, त्या गोष्टी तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असतील. ज्यांना सर्व माहिती असेल त्यांची रिव्हिजन झाली असेल. त्याचप्रमाणे मी तुम्हाला पोस्टमनचे फॉर्म सुटलेत म्हणून ती पण व्हिडिओ पोस्ट केली होती. तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात केलीच असेल. कोणाला काही डाऊट्स असतील तर ते विचारून घ्या, कमेंट करा. मी तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करते. बऱ्याच जणांनी मला डाऊट्स विचारून घेतलेत. काही जणांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट माहीत नव्हती. तुम्हाला जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही मला विचारू शकता. मी सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर करते. तर आता आपण आजच्या टॉपिककडे वळूयात. ठीक आहे. आजचा आपला टॉपिक आहे जनरल अवेअरनेसच्या संदर्भात, म्हणजे सामान्य ज्ञानच्या संदर्भात. आपला टॉपिक आहे 66वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. तुम्हाला जी गोष्ट सर्वात जास्त आवडते, मूवीज बघायला खूप लोकांना आवडतात. असे काही 2-3% लोक असतील ज्यांना मूवीज बघायला आवडत नाही. तर दरवेळेस तुम्ही मूवी बघताना काय करता की त्यातनं काहीतरी नॉलेज गेन करता किंवा तो मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून पाहता. शक्यतो तरी मनोरंजनाच्याच दृष्टिकोनातून पाहतो. पण आत्ता आपण जेव्हा पाहणार आहोत ते कशाच्या दृष्टिकोनातून? अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. आणि हे जे 66वे राष्ट्रीय पुरस्कार आहेत ते 2019मध्येच डिक्लेअर केलेले आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की आज हे का घेतात, बट 67वे अजून रिलीज झालेले नाही. 2020मध्ये अजून कुठल्याही प्रकारचं डिक्लेअर त्यांनी केलेलं नाही. त्यामुळे आपण 66वे पाहणार आहोत. त्याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतात. म्हणून एक गोष्ट बारकाईने पहा. मी सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते. सर्वांना स्क्रीन दिसत असेल, लक्ष द्या. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीत भारत सरकारकडून दिला जाणारा प्रतिष्ठित असा प्रमुख पुरस्कार आहे. राष्ट्रीय चित्रपट हा जो पुरस्कार आहे तो भारत सरकारकडून दिला जातो. लक्षात ठेवा, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा भारत सरकारकडून दिला जातो. हा पुरस्कार 1954 सालापासून दिला जातो. कधीपासून? 1954 सालापासून हा पुरस्कार दिला जातो. सुवर्ण कमळ आणि रजत कमळ असे 2 पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपटांना देण्यासोबतच बाकीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार चित्रपटाच्या इतर कलात्मक आणि तांत्रिक अंगांसाठी दिले जातात. सुवर्ण कमळ आणि रजत कमळ कशासाठी दिला जातो? जे सर्वोत्कृष्ट सिनेमे असतात किंवा जे सर्वोत्कृष्ट चित्रपट असतात त्यांना हे 2 पुरस्कार दिले जातात, सुवर्ण कमळ आणि रजत कमळ. अजून बाकीचे बऱ्याच कॅटेगरीज त्यात आहेत, त्यांच्यासाठी वेगवेगळे पुरस्कार आहेत. 1973 सालापासून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि इंडियन पॅनोरामा समवेत हे पुरस्कार भारत सरकारच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे प्रशासित केले जातात. 1973 सालापासून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि इंडियन पॅनोरामा समवेत इंडियन पॅनोरामा आणि भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यांच्यासोबत हे प्रकाशित केले जातात. 66वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पाहूयात आता आपण. सर्वोत्कृष्ट चित्रपट हेलारो. गुजराती चित्रपट आहे हेलारो. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे? हेलारो. त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट बधाई हो, हिंदीमधला. बऱ्याच जणांनी पाहिलेला असेल, हिंदी म्हटल्यानंतर पाहिलाच असेल. गुजराती तर तुमच्यात कोणी नसेल बहुतेक. जर असाल तर तुम्हाला तोही पिक्चर माहिती असेल. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट कोणता होता? बधाई हो, हिंदीमध्ये. 66वा दिला गेलेला पुरस्कार आहे त्याला. सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता होता? पॅडमॅन. पॅडमॅन हा सुद्धा हिंदीतच होता. हिंदीतले सर्वांनाच माहीत असतील, हिंदी मराठी सर्वांना माहिती असेल. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट, आता हिंदीच विचारलाय म्हटल्यानंतर हिंदीच, तो आहे अंधाधुंद. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट आणि हिंदी चित्रपट, गडबड गोंधळ करायचा नाही. बधाई हो पण हिंदी आहे, अंधाधुंद पण हिंदी आहे. पण लोकप्रिय आणि सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट जेव्हा हिंदी लिहून आलेला असेल तेव्हा अंधाधुंदच सांगायचा. ठीक आहे. लोकप्रिय विचारला तर बधाई हो तुम्ही सांगू शकता. राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट तो आहे मेगास द पुरस्कार.
ओंदला एर्दला कन्नडमधला आहे तो जो हा जो चित्रपट आहे ओंदला एर्दला तो कन्नडमधला आहे. राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे तो. त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट पदार्पण इंदिरा गांधी पुरस्कार सुद्धा दिला जातो, लक्षात ठेवा. सुधाकर रेड्डी मराठी चित्रपट नाळ, सुधाकर रेड्डी यांनी लिहिलेला आहे. मराठी चित्रपट आहे तो नाळ हा सगळ्यांनाच माहिती असेल. इंदिरा गांधी पुरस्कार त्या चित्रपटाला मिळाला आहे. पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट. आता पर्यावरण संवर्धन, पर्यावरणात काय काय येतं? पाणी येतं, जमीन येते, मग पाणीच लिहून टाकायचं. पाणी हा मराठी चित्रपट. लक्षात ठेवा हे 66 वय, हे विसरू नका. 66 वय, हे सर्व तुम्ही आत्ता नोट डाऊन करू शकता जेव्हा मी सांगते तेव्हा. आय होप तुम्हाला सगळ्यांना दिसतच असेल. सर्वोत्कृष्ट अभिनेता संयुक्त आयुष्मान खुराना. अंधाधुंदमधला आयुष्मान खुराना याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून मिळालं आहे. आणि विकी कौशलला उरी द सर्जिकल स्ट्राईकचं मिळालेलं आहे. उरी पण सगळ्यांना माहिती असेल, अंधाधुंद पण सगळ्यांना माहिती असेल, आयुष्मान खुराना पण सर्वांना माहिती असेल आणि विकी कौशल पण सगळ्यांना माहिती असणार आहे. त्याच्यामुळे इतकं काही अवघड नाही आहे. जेव्हा तुम्हाला पर्याय येतील चॉईस करायला, एक तर पहिला पर्याय असेल आयुष्मान खुराना, एक कोणाचं नाव तरी दिलं असेल किंवा दोघांचे नावं दिले असतील, तर एक कोणाचं तरी दिलं असेल तर ते चॉईस करायचं, किंवा दोघांचे दिले असतील तर ते चॉईस करायचं. सर्वोत्तम अभिनेत्री कीर्ती सुरेश, तेलुगू चित्रपट महानती. सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम अभिनेत्री कोण आहे? तेलुगू चित्रपटातली, आपल्या हिंदी मराठीमधली नाही आहे. कीर्ती सुरेश नाव आहे तिचं, तेलुगूमधली आहे, तिचा चित्रपट आहे महानती. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आदित्य धर, उरी द सर्जिकल स्ट्राईक. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आदित्य धर, उरी द सर्जिकल स्ट्राईक. सर्वोत्कृष्ट बालचित्रपट सरकारी हिरिया प्राथमिक शाले कासारगोडू कन्नडमधला हा चित्रपट आहे. सर्वोत्कृष्ट बालचित्रपट आहे तो. पंचांचा विशेष पुरस्कार हेलारो, पुन्हा गुजराती चित्रपट. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून हेलारोला मिळालं होतं. आता पंचांचा विशेष पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. चित्रपटासाठी सर्वाधिक अनुकूल राज्य उत्तराखंड. सर्वोत्कृष्ट अनुकूल राज्य उत्तराखंड. आता हे जे आहेत ते अजून काही पुरस्कार आहेत ज्याबद्दल पडू शकते कदाचित क्वेश्चन पडला तर ते पाहून घेऊयात. सर्वोत्कृष्ट कोकणी चित्रपट कोणता? अमोरी. सर्वोत्कृष्ट उर्दू चित्रपट हमीद. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट भोंगा. सर्वोत्कृष्ट बालकलाकार श्रीनिवास पोकळे. मराठी चित्रपट नाळ. सर्वोत्कृष्ट बालकलाकार कोणाला मिळाला आहे? नाळमधला जो श्रीनिवास पोकळे आहे त्याला मिळालेला आहे. त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून हेलारोला मिळालं होतं, गुजरातीमधला जो आहे तो. आणि पंचांचा विशेष पुरस्कार सुद्धा त्यालाच मिळालेला आहे. म्हणजे अशा काही काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही ट्रिक्स वापरून सुद्धा लक्षात ठेवू शकता. चला मित्रांनो, आज आपण इथेच थांबूयात आणि तुमचे गणित या विषयाचे पण लेक्चर्स लवकरात लवकर स्टार्ट होणार आहेत. काळजी करू नका, माझा काही सेटअप चालला आहे, तर त्याप्रमाणे म्हणून मी सध्या तुमचं जनरल अवेअरनेसचं पण घेते, तर हे सुद्धा मिस करू नका. तुम्हाला हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अगदी साधी सोपी सिंपल माहिती, सिंपल PDF बनवून आणते तुमच्यासाठी, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील. तर व्यवस्थित हे बघत जा, ऐकत जा, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे, आणि परीक्षेला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. ठीक आहे, चलो, तर मी आज इथेच थांबते. भेटू आपण नंतर. बाय बाय, टेक केअर, स्टे होम, स्टे सेफ.